नमस्कार. महामंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रभरात विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. 2 दिवसावर 4 तारखेला अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकूण किती उमेदवार कशा पद्धतीने लढणार आहेत त्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अशी चुरशीची लढत आहे. महायुती, महाआघाडी याचबरोबर इतर अनेक अपक्ष आणि इतर काही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. या लढतीत बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार विद्याधर गायकवाड हे आपल्यासोबत आहेत. ते अनेक वर्ष यशोदाचे मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात. अगदी अधिकाऱ्यापासून गावोगावी सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, अगदी कर्मचारी असतील किंवा सामान्य व्यक्तींपर्यंत आपल्या गावचा विकास कसा करावा या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं ते मार्गदर्शन करतात. त्या पद्धतीने कार्य करतात. त्यांच्या स्वतःच्या संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवतात. आज त्यांना एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पार्टीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे, म्हणजे दिलेली आहे उमेदवारी, आणि ते आता लढतीत आहेत. तर एकंदरीत त्यांची आणि पक्षाची भूमिका या निवडणुकीत कशा पद्धतीनं असेल त्याबद्दल आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर विद्याधर गायकवाड साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत. सर्वांना जय भीम, नमस्कार. आता एकंदरीत आपण कराड दक्षिणमधून प्रथमच, तुम्ही यापूर्वी कधी अशा निवडणुकीत कधीच नव्हता, परंतु हे प्रथमतःच तुम्ही या बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि आपण आता या इलेक्शनला सामोरं जात आहे. तर एकंदरीत कराड दक्षिणच्या विकासाच्या संदर्भातच आपण बोलूया. तर या संदर्भात आपण आपली भूमिका, आपला अजेंडा काय आहे आणि कशा पद्धतीने आपण ते कार्यरत आहात. सर्वप्रथम कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी यांना सर्वांना नमस्कार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपले जे महाराष्ट्रातले जे महापुरुष आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर अशा बहुजन समाजातल्या महाराष्ट्रातल्या अनेक महापुरुषांना आदर्श मानून उत्तर प्रदेशामध्ये कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये मायावतींना 4 वेळा मुख्यमंत्री केले आणि ते आंबेडकर विचारधारेवरती काम करणारा देशातला एकमेव पक्ष आहे. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं जे चिन्ह आहे त्या हत्तीच्या चिन्हावरती ते निवडणूक लढवून महाराष्ट्रातले विचारधारा घेऊन उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी 4 वेळा उत्तर प्रदेशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं राजकारण करून तिथं सत्ता प्रस्थापित केली आणि देशातल्या सर्व आंबेडकरवादी, बहुजनवादी, पुरोगामी विचार करणाऱ्या विचारवंतांना, कार्यकर्त्यांना आणि मतदारांना एक दाखवून दिलं की बाबासाहेबांचं किंवा महापुरुषांच्या विचारानं आपण सत्ता स्थापन करू शकतो. आणि तो आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीनं आता 2024मध्ये जवळजवळ 288 मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 260 कराड दक्षिण विधानसभामध्ये मला बहीण मायावती यांच्या सहीनं मला AB फॉर्म देऊन मला या ठिकाणी लढण्याची संधी मला दिलेली आहे. त्याबद्दल पक्षाचे पदाधिकारी आणि बहीण मायावती या सर्वांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. गाडे सरांनी मला प्रश्न विचारला की तुमची उमेदवारी का आहे. माझा परिचय देताना त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात आहे. खरं तर मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. मी ग्रामपंचायती कधी लढलेलो नाही, मी जिल्हा परिषद, पंचायत समिती कोणतीही निवडणूक लढलेली नाही. पण डायरेक्ट मला ही संधी मिळाली की बाबा कराड दक्षिणमध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही विकासाचे मुद्दे आहेत यामध्ये काम करत असताना, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना किंवा एक प्रशिक्षक म्हणून काम करत असताना कराड दक्षिणमधले अनेक प्रॉब्लेम्स आहेत किंवा अनेक समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आपण याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी तशी बहुजन समाज पार्टीकडे मागणी केली आणि माझा जो पूर्व सामाजिक कार्याचा जो इतिहास आहे तो इतिहास बघून मला बहुजन समाज पार्टीनं मला संधी दिलेली आहे. तर त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करून दाखवणार आहोत. कराड दक्षिणमध्ये विकासाचं काय आहे तर आपण जर आता गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की विकासाच्या डोंगरावर डोंगर साचलेले आहेत
आणि तो इतका मोठा डोंगर झाला आहे की त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूने मोठमोठे ढिंडोरे पिटवले जातात की आम्ही खरोखर विकास केलेला आहे. विकास जो दिसतोय कराड दक्षिणमध्ये तो फक्त आपल्याला भौतिक सुविधांचा विकास दिसतोय, फक्त बांधकामावरती विकास दिसतोय. जो काय इथल्या सर्वसामान्य लोकांचा रोजगार असेल, आरोग्य चांगले असेल, शिक्षण असेल, या दृष्टीने यांचा कोणतीही तरतूद दिसत नाही. या सगळ्या दोन्ही नेत्यांचं, आम्ही प्रस्थापित दोन्ही नेत्यांचं ज्या वेळेला त्यांनी विकासाचे डोंगर पाहिले त्या डोंगरामध्ये आम्हाला कुठेही तरुणांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती कुठेही दिसत नाही. महिला बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या त्यांनी उत्पादित केलेल्या मालाकरिता एखादं मार्केट मॉल तयार करून द्यावं असंही कुठेही दिसत नाही. अभ्यासिकासाठी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करायला पाहिजे अशी कुठेही अभ्यासिका दिसत नाही. ज्या काही आरोग्याच्या दृष्टीनं जे काही सरकारनं तरतूद केलेले आहे त्याच्यामध्ये फक्त इमारतीचं बांधकाम केलं जात आहे, परंतु त्या ठिकाणी असणारे डॉक्टरचा स्टाफ असेल, इतर कर्मचारी असतील किंवा औषध उपचार असतील, ज्या सुविधा असतील त्याच्यासाठी सुद्धा कोणतीही तरतूद आपल्याला दिसत नाही. अगदी जर संपूर्ण जर दोन्ही नेत्यांचं जर विकासाच्या डोंगराचे आकडे बघितले तर काही कोटीत आहेत, पण त्या कोटीमध्ये शिक्षणासाठी अगदी 5% जास्त खर्च केलेला नाही. महिलांच्या आरोग्यासाठी, महिलांच्या उत्पादन वाढीसाठी कोणतीही त्या ठिकाणी तरतूद दिसत नाही. त्याच्यामुळे हा विकास फक्त हा कंस्ट्रक्शनमधला विकास आहे. ह्याच्यामध्ये आपण अनेक आत्तापर्यंत गेल्या 70 वर्षामध्ये अनेक रस्त्यांचा विकास केला. तो मूळ रस्ता 5-5 फुटानं वरती गेला आणि घरे खाली गेली, फक्त रस्त्यांचे ढीग लागलेले आहेत. विकास तसाच आहे. जो मूळ विकास व्हायला पाहिजे तो ह्याच्यामध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे जो आम्ही आता प्रशिक्षक म्हणून आम्ही काम करत असताना जो इंटरनॅशनल युनोने जे काय आपल्याला भारत सरकारला सर्वसामान्य लोकांचे जीवन कसं सुखमय होईल, आनंदी जीवन कसे होईल याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे दिलेले आहेत, या गोल्स कुठंही या कराड दक्षिणमध्ये या शाश्वत विकासाचा लवलेशही दिसत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जे शिकलोय, आम्ही जे शिकवलंय ते सर्वसामान्य लोकांच्या भविष्य काळातील चांगलं राहावं यासाठी सरकार अनेक लाखो करोड रुपयाची तरतूद करत आहे, परंतु त्यामध्ये प्रॉपरली जे नियोजन व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि या गोष्टीकडे प्रस्थापित कुठल्याही राजकारण्यांचं लक्ष नाही. हे लक्ष वेधण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा मुद्दा घेऊन आम्ही कराड दक्षिणमध्ये लढत आहोत आणि या मुद्द्याला आम्ही चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर नेणार आहोत आणि आम्ही ही निवडणूक अतिशय पूर्ण क्षमतेने आम्ही लढणार आहोत. आमची पूर्ण ताकद आम्ही दाखवणार आहे. आम्हाला जो काही पूर्ण कराड दक्षिणमधून किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून की ज्यांचं कराड दक्षिणशी काहीतरी नातं जोडलेलं आहे, त्यांचे मित्र, पाहुणेपै, सखे, सोयरे असे जे लोक आहेत ते फोन करून सांगतायत की गायकवाड सर तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे, त्यामुळे निश्चित आम्ही आमचा विजय या ठिकाणी मिळवणार आहे याची आम्हाला खात्री वाटते. खूप चांगल्या पद्धतीनं आपण सर्वच विषयाला गवसणी घातली, परंतु तुम्ही जसं म्हणताय की कराड दक्षिणमध्ये तशा पद्धतीचा विकास झाला नाही. मोठमोठे फक्त आश्वासनाचे किंवा विकासाचे डोंगर उभे केले, पण ते डोंगर पोकळ आहेत किंवा फसवे आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल. पण पायाभूत सुविधा पण भरपूर झाल्या. रस्ते झाले, वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते पोचले, लाईट पोचली, पाणी पोचलं. मग ह्यासुद्धा सुविधा झालेल्या आहेत. मग तुम्ही आता नाही कसं म्हणताय? ऐका, पायाभूत सुविधा गरजेच्या होत्या. आपण जर देश स्वातंत्र्यानंतर 1952ची पहिली निवडणूक झाली, त्याच्यानंतर पहिला जो काही वित्त आयोग आहे, पंचवार्षिक योजना आहे, त्याच्यामध्ये बेसिक देशातल्या सुधारणासाठी, भौतिक सुधारणासाठी त्या वर्षी त्या पंचवार्षिक योजनांमध्ये तरतूद केलेली आहे. परंतु पुन्हा त्याच कामावरती खर्च केले जातात. एक साधारणतः उदाहरण तुम्हाला सांगतो, पुणे शहरामध्ये जंगली महाराज रोड आहे. हा रोड जो बनवलेला आहे ह्याला किती वर्ष झाली? त्या रस्त्याला कोणत्याही पद्धतीचा साधा खड्डा पण पडत नाही. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे एक रस्ता तयार केला तर साधारणतः तो 15 ते 20 वर्ष तरी टिकला पाहिजे. आणि आपण जे कंस्ट्रक्शन जे उभा करतोय, जे विकासाचे डोंगर उभा करतोय ते 6 महिन्यात फुटून जातात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सरकारचे पैसे येतात, लोकांना फक्त दाखवलं जातं आम्ही रस्ते करतोय, पण 6 महिन्यानंतर हे रस्ते फुटतायत. कोणाचे खिसे भरले जातात, कोणाचे पैसे वाया जातात, याचा मतदारसंघाने बारकानं अभ्यास करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आपल्याला फक्त दिशाभूल करण्याचं असं दाखवलेलं आहे. बेसिक अनेक गोष्टी आहेत, आपण मुलाखतीमध्ये पुढे मुद्दे येतील, आपण चर्चा करत जाऊ. फक्त हा विकास फक्त दिखाऊ विकास आहे, ह्याच्यामध्ये शाश्वतता काहीही नाही.
ठीक आहे, पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत, त्याबद्दल दुमत नाहीत. पण आपण गेल्या 70 वर्षामध्ये भारत सरकारने किंवा पूर्ण आपल्याला ज्या काय बेसिक सुविधा आहेत त्या दिलेल्या आहेत. अजून काय राहतील त्या करता येतील, त्या आम्ही भौतिक सुविधांना अजिबात आमचा विरोध नाही. परंतु त्याच्याबरोबर इतरही काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती आम्हाला त्या विकासाच्या डोंगरामध्ये कुठेही दिसत नाहीत. म्हणून आम्ही याच्यामध्ये लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगदी बरोबर आहे. ते प्रशिक्षक आहेत, प्रवीण प्रशिक्षक ज्याला मास्टर ट्रेनर म्हणतो, त्यामुळे ते कुठेही थांबत नाहीत. परंतु याबद्दल मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला हा विकासाच्या गोष्टी येतात त्या वेळेला हे खूप मोठे, आता आपण बऱ्याच ठिकाणी बॅनर्स पाहिले, कुठला मला निधी मंजूर झाला आहे, परंतु प्रत्यक्षात असं घडताना काय दिसतं. म्हणजे आम्ही ज्या वेळेला फिरतो समाजामध्ये, मतदानामध्ये, त्यावेळेला ते लोक म्हणतात, अहो हे लावलं एवढं मोठे, एवढे कोट्यावधी रुपये येतात, पण ते दिसतात कुठे? मग ते फक्त बॅनरवर पाहायचे का, किंवा प्रत्यक्षात विकासामध्ये पाहायचे? हा गोष्ट वेगळी होते. आणि जसं तुम्ही म्हणता की कन्स्ट्रक्शनमध्येच फक्त जास्तीत जास्त डेव्हलपमेंट केली जाते, म्हणजे त्याच्यातून कोणाला जगवायचं असतं, कोणाला काय, ह्याबद्दल तुम्ही बोललाच आहे. मग ह्या विकासापेक्षा आता रोजगार निर्मिती आहे किंवा इतर अनेक बाबी आहेत, महिलांच्या सुरक्षा हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे, किंवा अगदी गरीब आहे, गरिबाला त्याचा स्तर वाढवण्यासाठी ज्या काही योजना आहेत, जसं तुम्ही म्हटला SDGचे काय 17 गोल आहेत किंवा समजा 9 थीम आहेत, त्या थीमप्रमाणे इथं कुठेही काम होताना दिसतं का? म्हणजे जसं तुम्ही प्रशिक्षणाला ट्रेनिंग देता, म्हणजे ह्या ट्रेनिंगचं आणि वास्तवता ह्यामध्ये कुठे तफावत वाटते का तुम्हाला? खूप छान प्रश्न विचारला. मुळात गेल्या काही वर्षांपासून आपल्या ग्रामस्तरावरती काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा असतील किंवा लोकप्रतिनिधीच्या स्तरावरती किंवा गाव पातळीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये साधारणतः 2015-16 पासून GPDPचा आराखडा तयार करून त्या मार्फत त्या ग्रामपंचायतीला किंवा गावाला थेट निधी दिला जातो. पण या निधी दिला जात असताना ज्यावेळेला 15 वित्त आयोग त्यावेळेला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय आहेत, तर ह्याच्यावरती फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सरकारनं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला बजेट पण दिलेलं आहे, पैसे पण दिलेले आहेत. परंतु दुर्दैवानं काय आहे बघा, एक उदाहरण आहे. तुम्ही म्हणणार निवडणूक आहे विधानसभेची आणि कराड दक्षिणच्या पूर्ण मतदारसंघाचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. पण ते एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादी साखळी जर तयार करायची असेल तर एक कडी जोडावी लागते आणि एक कडी जोडून त्याची खूप मोठी साखळी तयार होते. किंवा एखादी जाळी तयार करायची असेल तर एक धागा जोडून ते आपल्याला करता येते. तर बघा, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, बऱ्याच लोकांना माहीत असेल नसेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये काय सांगितलेलं आहे की पहिली थीम आहे की गरिबीमुक्त आम्हाला गाव करायचं आहे. गरिबीमुक्त गाव करायचं असेल तर काय करावं लागेल, त्याच्यामध्ये केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना एकत्र करून त्याला आपण समायोजन म्हणतो किंवा कन्व्हर्जन म्हणतो. या कन्व्हर्जनमधून आपण त्या गावात ते कोणीही गरीब नाही राहणार नाही, कुणालाही मागं आम्ही ठेवणार नाही, ही एक संविधानिक भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरून आणि आपल्या भारत सरकारनं त्याच्यामध्ये भूमिका घेऊन त्या पद्धतीने काम करत आहेत. पण याच्यामध्ये कुठंही हे जे प्रस्थापित पुढारी आहेत त्यांना कधीही ते सांगत नाहीत किंवा आपल्याला जर गावचा विकास करायचा असेल तर तुम्ही प्रशिक्षण अटेंड करा, तिथं सहभागी व्हा, तिथं वेळ द्या, शिकून घ्या. कारण ह्या प्रस्थापित नेत्यांना भीती आहे, ग्रामीण भागातला सरपंच जर हुशार झाला तर मला प्रतिप्रश्न विचारेल, म्हणून त्यांना सांगतात ते प्रशिक्षण काय नसतंय, काय नाही, आपलं जावा चहा प्यानं मागं या. तर हे दिशाभूल करायचं काम आहे. हे जे पुढारी मंडळ आहेत ते तालुका लेवलचे वगैरे हे सर्वसामान्य लोकांना तिथं जाऊनच देत नाहीत. कारण त्यांच्या ताब्यात जशी तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची सत्ता विशिष्ट लोकांच्या ताब्यात राहावी तशी गावच्याही लोकांच्या काही विशिष्ट ताब्यात राहावी. परंतु संविधानाचं काय तत्व आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, तळागाळापर्यंत सत्ता पोचली पाहिजे. परंतु ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोक येऊन दिली जात नाहीत, असं एकंदरीत मला बऱ्याच ठिकाणी जाणवलं. दुसरं काय आहे तर आरोग्यदायी गाव, म्हणजे कुणीही आजारी पडू नये. आजारी पडल्यानंतर तुमच्याकडे दवाखाने भरपूर आहेत, परंतु आजारी पडूच नये म्हणून जे काय आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं बेसिक काय करायला पाहिजे त्या दृष्टीनं कुठं करताना दिसत नाही. आपण बालस्नेह आहे, जी येणारी पिढी आहे त्या पिढीचं भवितव्य चांगल्या ठिकाणी घडायला पाहिजे. त्याची सुरक्षितता असेल, त्याचं शिक्षण असेल, बालक म्हणून जे जे त्यांचे हक्क अधिकार आहेत हे त्यांना मिळण्यासाठी कुठेही या आमच्या विकासाच्या डोंगरामध्ये काही दिसत नाही. त्याच्यानंतर काय आहे तर जलसमृद्ध गाव, पाण्याच्या बाबतीमध्ये निसर्गाचा ठेवा आहे, पाणी हे आपल्याला जपून वापरायला पाहिजे. हे सरकार किंवा या आंतरराष्ट्रीय पातळीवरती
अतिशय काळजीपूर्वक सांगितलं जात आहे. पण ह्याच्यावरती या विकासाच्या डोंगरामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये जलसिंचन क्षेत्र वाढण्यामध्ये आम्ही आता हैदराबादला NRDमध्ये ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन करताना पंतप्रधान किसान सिंचन योजनेमध्ये आपण किती पर्सेंटेज आपण आहोत, अतिशय अल्प आहोत. इतर राज्याच्या तुलनेमध्ये जर अभ्यास करायला गेलो तर आपल्याकडं अलीकडच्या काळामध्ये किंवा मागच्या काळामध्ये आपण जी कोरडभाऊ जमीन आहे ते पाणस्थळ किती केली, त्याच्यासाठी आमदारांनी किंवा सरकारमधल्या लोकांनी किती प्रयत्न केले की बाबा हा एवढा भाग आपण पाणस्थळ करूया, अतिशय अल्प आहे. त्याच्यामध्ये जो नियोजन करायला पाहिजे ते दिसून येत नाही. पाण्याच्या बाबतीमध्ये नियोजन त्याच्यामध्ये दिसून येत नाही. त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षितता गाव आहे, जे खेडेगावातले किंवा विविध जाती धर्माचे अल्पसंख्याक लोक आहेत किंवा भटकी लोक आहेत किंवा मागासवर्गीय लोक आहेत, यांचं संरक्षण करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु त्यांचंसुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांची कशी त्यांना त्रास होईल किंवा कसं त्यांचं हनन होईल असा प्रयत्न केला जातो. हे सगळं सस्टेनेबलमध्ये येतं आहे. पण हे सस्टेनेबल कुठंही या प्रस्थापित दोन्हीही किंवा कुठल्याही सरकारच्या ह्याच्यामध्ये फक्त कागदावर दिसतंय, पुढं काही दिसत नाही. आणि विकासाच्या डोंगरामध्ये आपण बघितलं, मला वाटतं तुम्हीच बातमी बनवली होती महामंथनमध्ये, की एक उदाहरणार्थ आहे की कराड तालुक्यातल्या एका गावामध्ये तुम्ही लिहिताय की विठ्ठल मंदिरामध्ये 10 लाख रुपये दिले सभामंडपाला. 10-12 मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये लिहिलं एका ठिकाणी 10 लाख दिलेत आणि त्याचबरोबर लिहिलं जातं आहे की 15 लाख दिले जातात. म्हणजे एकाच कामाला 15 आणि 10 25 लाख रुपये कसे काय तुम्ही देऊ शकता? शासन जे काय अधिकारी आहेत बांधकाम खाते ते काय डोळे झाकून बसलेत का? दुसरं उदाहरण आहे की तुम्ही एका ठिकाणी गावातून साखो पूल बांधायसाठी, साखो पूल किती फुटाचा असतो? एक 8-10 फुटाचा असतो. त्याचं बजेट किती असते? 15 लाखाचं असेल, 20 लाखाचं असेल. पण तुम्ही त्याच कामासाठी एका ठिकाणी लिहिताय, एक आमदार सांगतायत की आम्ही 30 लाख दिले आणि दुसरे सांगतायत आम्ही 25 लाख दिले. आणि एकाच कामावरती तुम्ही किती खर्च करताय? अजून कराड दक्षिणमधले अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती कुणीही लक्ष देत नाही. हे फक्त आम्ही दिखावा आहेत. आपल्याकडे अलीकडच्या बघा, जसं म्हणतात ना की इलेक्शन लागले की चलो गाव की ओर, म्हणजे निवडून आलं की एकदा जाऊन दिल्लीत मुंबईत जाऊन राहायचं. आणि काही लोक आपल्या आपल्या व्यवसायामध्ये गुंतून राहतात आणि इलेक्शन आलं की 1-2 वर्षामध्ये पुढे यायचं आणि लोकांना नमस्कार चमत्कार करायचं आणि काहीतरी सांगायचं आणि मतं खिशात घ्यायचे आणि आपण निवांत राहायचं. तर हे कराड दक्षिणमधली लोक आता सगळ्या पद्धती शुद्ध झालेले आहेत. त्यांच्या लक्षात येतं आहे की बाबा आपण काय करतोय वगैरे. तर आता हे चालणार नाही आणि मतदान चांगल्या पद्धतीनं त्यांना लोकशाहीच्या प्रक्रियेमधून, मतदानाच्या प्रक्रियेमधून त्यांना ते दाखवून देतील असा एक मला या ठिकाणी विश्वास वाटतो. या कराड दक्षिण हा काँग्रेसचा पहिल्यापासून बालेकिल्ला आहे. इथं काँग्रेसचाच आत्तापर्यंत उमेदवार निवडून आलेले. अशा परिस्थितीत आत्ता ही जे लढत तुमच्यासमोर आहेत, लढणारे जे आहेत, प्रस्थापित आहेत, मोठ्या पक्षाचे आहेत, त्यांच्या महाआघाडी आहे, महायुती आहे, अशा लढतीत तुम्ही कशा पद्धतीनं यशस्वी होऊ शकता किंवा तुम्ही कितपत धडक देऊ शकता? आणि इतर आंबेडकरी पक्ष आहेत ते सुद्धा जर एकत्रित आले असते तर हे शक्य आहे. परंतु असं छोटे छोटे जर घटकांनी लढायचं म्हटलं तर प्रस्थापितांचंच राज्य परत आहे. मग तुम्ही जसे विकासाचे मुद्दे मांडताय, मग ते हे विकासाचे मुद्दे साध्य होण्यासाठी कुठंतरी आपल्याला पुन्हा त्यांच्याच मागं जावं लागणार. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती होणार. मग ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? विचार प्रश्न थोडासा गुंतागुंतीचा आहे. एक तर कराड दक्षिणमधलं एकंदरीत राजकारण, महायुती महाआघाडी काय असेल ते, आणि प्लस आंबेडकर समाजामधले इतरही काही उमेदवार उभा आहेत, तो एक प्रश्न आहे. म्हणजे असे 2 संयुक्त प्रश्न आहेत. परंतु आपण कराड दक्षिणचा जर विचार केला तर आत्तापर्यंत कराड दक्षिणने 3 आमदार फक्त पाहिलेले आहेत. त्यांच्या कालावधीमध्ये त्यांना जी काही संधी मिळाली त्यांनी काम केलं. काय दिसतंय काय दिसत नाही, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. कराड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही. माझ्या असं लक्षात येतं किंवा तुम्ही अभ्यास करू शकताय की माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या वेळेला त्या राजकारणात होते, मुख्यमंत्री होते, त्यावेळेला जे कराडमध्ये ज्या ज्या सुविधा त्यांनी आणल्या त्या प्रमाणामध्ये पुन्हा परत 50 वर्षात किती आले जरा मागं वळून बघा. अगदी अल्प आणलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही सुविधा आल्या पाहिजे, शाळा कॉलेज, बघा आता फार्मसी कॉलेज कुणी आणलं, इंजिनिअरिंग कॉलेज कुणी आणलं, तुमचं ITI कॉलेज कुणी आणलं, हे सगळ्या गोष्टी त्या ह्यांच्याच झालेल्या आहेत, लक्षात घ्या. अलीकडच्या काळात माननीय पृथ्वीराज चव्हाण असताना त्यांनी ॲग्रिकल्चर कॉलेज आणलं,
किंवा RTO ऑफिस आणलं किंवा असे काही आणलेले आहेत, त्याबद्दल लोकांची सुविधा झाली. परंतु अजून लोकांच्यामध्ये लोकांना आता ठीक आहे, लोक विरोध वेगवेगळ्या पद्धतीनं करतायत, परंतु RTO ऑफिस आणलं तर त्यांच्याकडून मोठा प्रचार केला जातो की RTO ऑफिस आणलं, तुमचं ॲग्रिकल्चर कॉलेज आणलं, भूकंप संशोधन केंद्र आणलं. हे सगळं बरोबर आहे, आणलं त्यांनी, आम्ही काय त्याबद्दल दुमत होत नाही. परंतु हा एक लोकांचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे की त्या भूकंप संशोधन केंद्रामध्ये कराड दक्षिणमधले किती लोक जॉबला लागले. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जे आता सरकारी कॉलेज आहे ते तुम्हाला लिस्टप्रमाणे कुठेही ॲडमिशन मिळू शकतं. हा लक्षात, त्यात आपल्या भागातले किती लोक त्याच्यात ॲडमिशन घेत आहेत, किती लोक, हा पण एक संशोधनाचा विषय आहे. दुसरा तुमचा प्रश्न आहे की आंबेडकर समाजाच्या ह्याच्याबद्दल. बघा, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत तुम्ही कोणतीही निवडणुका काढा तर याच्यामध्ये राजकीय समजदारी जी आहे किंवा राजकीय जी काय जाण म्हणतो ती खूप लोक अभ्यास करत नाही. भारतीय संविधानाचा अभ्यास कमी असतोय, राजकारणाचा अभ्यास कमी असतोय आणि परस्पर त्याच पद्धतीनं 30-30 माणसं निवडणुकीत उभा राहतात. आंबेडकर समाजाचा थोडंसं त्याने अभ्यास केलेला आहे आणि आपल्या हक्क अधिकारासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. ठीक आहे, दुर्दैवानं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबा सर्वांनी एकत्र येऊन तुम्ही काम करा, परंतु प्रत्येकाला वाटतंय मी उभा राहिलो पाहिजे, राजकारणात आलो पाहिजे, प्रत्येकाला हक्क अधिकार आहे, ते लढतील. बघा, विश्वास आहे प्रत्येकजण, छोटे छोटे प्रभाव आहेत, हे प्रभाव येणाऱ्या काळामध्ये एकत्र येतील आणि संविधान समर्थन आणि संविधान विरोधी असा काही एक वर्ग आपल्या देशामध्ये निर्माण होताना दिसत आहे. तर याच्यामध्ये संविधानाच्या समर्थनात सर्व लोक उतरतील आणि आंबेडकर समाज आहे ह्याच्यामध्ये हा पहिल्यांदा 1 नंबरला असेल. त्याच्यामध्ये 1 नंबरला तो लढा देईल आणि तो हे जे काही संकट आले तो त्या ठिकाणी निश्चितपणे ही करेल. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी दमदाटी वगैरे केली जाते किंवा आमिषे दाखवले जातात, पण मला एक माझी ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली, मी अर्ज भरला, छाननी झाली, तर काही लोक म्हणले गायकवाड सर तुम्ही माघारी घेणार का, तर मी म्हणलं नाही घेणार. तर म्हणले बघा माघारी घेताय का काय, तर मी माघारी घेणार नाही. काय आहे, या प्रस्थापित नेत्यांनी या आंबेडकर समाजातल्या कार्यकर्त्यांना बदनाम करायचं एक षडयंत्र चालू केलेलं असतं. ठीक आहे, सर्वच घटकातली लोक अर्ज भरतात, कोण माघार घेतात, कोण परिस्थितीनं घेतं, कोण वेगवेगळ्या कारणानं घेतो, पण लगेच ते शिक्का मारलं हा मॅनेज झाला, ह्यानं पैसे खाल्ले, ही चुकीच्या पद्धतीचं आहे. ज्याला लढायचं आहे तो निश्चितपणे लढेल. ज्याला जे काय आहे, आता काय आहे तुम्ही म्हणाल हे काय बरोबर नाही, पैसे घेतात ते काय आहे, ही दुनियाच भ्रष्ट झाल्यासारखी आहे. एक आपण असं समजूया की काही गाव पातळीवरची लोक हेच राजकीय पुढारी, कुणाला वडापाव, कुणाला 90, कुणाला मटण, कुणाला बिर्याणी, कुणाला काय काय देतात गाव पातळीवरती. तालुका पातळीवरती जरा पॅकेज मोठं आहे, जिल्ह्याला त्याच्यापेक्षा मोठं आहे आणि राज्याला तर आपण मागच्या 2-2.5 वर्षामध्ये बघितलेलंच आहे. जे काही घोषणा आहे 40 खोके काय बुक काय आहे ते मला माहीत नाही, पण ते सगळं तुम्हाला माहीत आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुणाला नावं ठेवणं किंवा काय नाही, आपण त्याच्यामध्ये सर्वजण सज्जन आहोत असं काय नाही, हे सगळ्या बाबतीमध्ये घडतं आहे. परंतु जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती असा शिक्का मारून त्यांना बदनाम करणं हे एक चुकीचं आहे असं मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि कराड दक्षिणचा विकास आणि आंबेडकरी समाज हे आंबेडकर समाज एकत्र येऊन बहुजन समाज पार्टी किंवा बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी एकत्रित येईल. जरी समजा आंबेडकर समाजातले इतरही काय उमेदवार असले तरी ते उमेदवार किंवा मतदार हा अज्ञान नाही. त्यांना देशामध्ये काय चाललेलं आहे, महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे हे सगळं त्यांना कळतंय. हे प्रस्थापित जे राज्यस्तरीय नेते मंडळी आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही उड्या मारतात, हे बघितलं जातंय. आणि गाव पातळीवरचा, तालुका पातळीवरचा एखादा सामान्य कार्यकर्ताच नुसता सभेला लांब न बघायला गेला तर त्याच्यावर लगेच बंदूक धरते, हे चुकीचं आहे. काय, सर्वसामान्य लोकांना पण आपला मताचा, आपल्या वागण्याचा अधिकार आहे आणि त्याला बदनाम केलं जातं. तर माझी विनंती आहे असं कोणाला बदनाम करू नये असं एक मला त्या ठिकाणी वाटतंय. तुमची जी संस्था आहे मी नागरिक फाउंडेशन, तर या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अगदी बालसंस्कारापासून ते अगदी संविधान बचाव किंवा संविधानाबद्दल तुम्ही जे प्रचार वगैरे करत असता, तर ह्या संदर्भात तुमची जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल थोडंसं सांगा. काय, गेल्या कराड दक्षिणमधल्या अनेक लोकांना किंवा माझ्या मित्रांना किंवा सर्वांना माहीत आहे माझं जे काम आहे ते जास्त करून सामाजिक क्षेत्रातलं काम आहे. गेल्या
20-30 वर्षापासून मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, विशेषतः सामाजिक क्षेत्रामध्ये. माझ्या सर्वांना माझा परिचय आहे, तो मी पत्रकार म्हणून मी काम केलेलं आहे. गेले 16 वर्ष 20 वर्ष मी पत्रकारितेमध्ये काम करतो आहे. त्यापैकी पुढारीसारख्या दैनिकामध्ये सुद्धा काही काळ मी काम केलेलं आहे. आणि हे करत असताना वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती काम करणाऱ्या संस्था संघटनाबरोबर सुद्धा सोबत मी काम करतो आहे. आणि हे काम करत असताना आपल्याला आपलं स्वतःचं काहीतरी आपण काम उभा करावं या उद्देशानं मी नागरिक फाउंडेशन आम्ही स्थापन केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत. महाराष्ट्र हे आमचं कार्यक्षेत्र आहेत. आम्ही संविधान जनजागृतीवरती काम करतो आहे. आम्ही युवकांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टीनं किंवा त्यांचा उद्योग व्यवसाय मिळवण्याच्या दृष्टीनं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आहे. महिलांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये ॲनिमिया फ्री इंडिया हा जो एक प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टवर आम्ही काम करतो आहे. कराड तालुक्यातले आम्ही काही गावंही दत्तक घेतलेले आहेत की महिलांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, त्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. त्याचबरोबर संविधानाचं जो काय जागर आहे किंवा संविधानाच्या बद्दल जे काही गैरसमज पसरवलेले आहेत ते दुरुस्त करण्यासाठी किंवा संविधानाबद्दल अधिक प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये काम करत आहे. एक संविधानाचा विषय निघाला म्हणून सांगतो की लोक म्हणतात की संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं का? हो, बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलं. परंतु हे लिहित असताना बाबासाहेबांच्यावर जो अन्याय अत्याचार झाला हा सगळ्या जगाला आणि देशाला माहीत आहे. परंतु अन्याय करणाऱ्यावरती बाबासाहेबांनी राज्यघटनाकारात लिहिताना कोणताही अन्याय केलेला नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व जाती धर्म अल्पसंख्याक सगळ्यांचं त्याच्यामध्ये संरक्षण केलेलं आहे. परंतु जे संविधान विचारी लोक आहेत त्यांनी आपल्या बहुजन समाजामध्ये किंवा बहुसंख्य समाजामध्ये वेगवेगळ्या चुकीची माहिती पसरवून त्या संविधानाबद्दल चुकीचं मत व्यक्त करून त्याच्यामध्ये एक प्रकारचं गैरसमज पसरवण्याचं काम केलं जात आहे. तर ह्याच्यावर कुणी नाही, प्रत्येक माणसानं संविधानाचा प्रत्यक्षात अभ्यास केला पाहिजे. त्याचं जे त्या संदर्भातले जे काय खंड आहेत शासनाने प्रकाशित केलेले त्याचे संदर्भ घ्या. बघा, एक आहे की पहिले जानो फिर मानो या न मानो, एक स्लोगन आहे, पहिले जानो फिर मानो या न मानो. तुम्ही संविधान पहिल्यांदा समजून तरी घ्या, मग तुम्ही ठरवा मानायचं का न मानायचं. तुम्ही जाणून न घेता कोणतीही गोष्ट समजून न घेता कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं हे केलं जातं आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये गैरसमज केला जातो आहे, संविधानाच्या बाबतीमध्ये गैरसमज केला जातो आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं गैरसमज पसरवले जातात. तर या गैरसमजापासून लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि त्याच्यामधून समजून घेतलं पाहिजे की खरोखर काय आहे हे. आता बऱ्याच लोकांना माहीत नाही. म्हणजे बघा, बोनस कोणी दिला? बरोबर ना. आता काय लोक म्हणतात आम्ही महिलांना आरक्षण दिलं. अहो, आरक्षण महिलांना दिलं हे घटनेत राज्यघटनेमध्ये तरतूद आहे, त्याची फक्त तुम्ही अंमलबजावणी केलेली आहे. अहो, हंटर आयोगाच्या समोर महात्मा फुले त्या साध्या कपड्यामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं आमच्या देशातल्या महिलांची स्थिती काय आहे. त्यांनी महात्मा फुलेंनी संघर्ष केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्यासाठी जो काय आपल्याला बोनस मिळतोय किंवा गरोदरपणामध्ये रजा मिळते हे कुठून आलं हे सांगतात आम्ही हे केले. अरे बाबा साहेब, याच्यामध्ये सगळे राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. तुम्हाला ते तरतूदसुद्धा करताना तुम्ही तोडून करताय. आम्ही केलं अहो, सगळे घटनेत दिलेलं आहे. राज्यघटनेच्या संविधानाच्या चाकोरीत राहून तुम्ही फक्त तुकडं करून काम करताय. सगळं तुम्हाला साचार. आमचं बहुजन समाज पार्टीचं फार मोठा अजेंडा नसतो, म्हणजे जसं बाकीच्यांचं जाहीरनामा वगैरे. काय जाहीरनामा नाही, संविधान हाच आमचा जाहीरनामा आहे. बघा, सगळ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांना आरोग्य मिळालं पाहिजे, सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे. काय वेगळं तुम्ही त्याच्यामध्ये करायची काय आवश्यकता नाही. ते भारतीय संविधानाने जे हक्क अधिकार दिलेला आहे त्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणं आणि त्यांना सेवा देणं हा मुख्य त्याच्यामध्ये हेतू असताना आम्ही हे करू ते करू नुसता भुलभुलाया करतात. त्यांचंच ज्यांनी कोणी जाहीरनामा काढला जातो पुढल्या 5 वर्षानंतर विचारला कोणाचा जाहीरनामा म्हणते कोणाचा कोणी लिहिलं आहे आम्हाला माहीत नाही. अशी परिस्थिती आहे. लोकांना जास्त अज्ञान ठेवता येत नाही. समाजकार्यामध्ये आणि राजकारणामध्ये एकदा दोनदा लोक फसू शकतात, सारखे फसू शकत नाही आणि आतासुद्धा फसणार नाहीत लोक. संविधानाच्या बाबतीमध्ये सुद्धा कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक असं वातावरण निर्माण केलं की संविधान विरोधी काही शक्ती काम करतात. हो, निश्चित करतात, त्याबद्दल दुमत नाही. परंतु जे स्वतः हमी घेतात आम्ही संविधानाचं रक्षण करतोय, लोकसभाची निवडणूक झाल्यानंतर हे कुठे गेले संविधानवाले?
ज्या वेळेला न्यायालयाचे काही निर्णय येतात संविधान विरोधी, काही सरकार निर्णय येतं संविधान विरोधी, त्यावेळेला संविधान संरक्षक कुठं जातात? त्यावेळेला दिसत नाही. अनेक वेळेला संविधानाचा दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती त्याचा अपमान झाला, त्यावेळेला हे कुठं असतात? तर हे दोन्ही एकच आहेत. बहुजन समाज पार्टीचे माननीय काशीराम साहेब सांगतात, हे साप नाग आणि नागनाथ ही एकच आहेत. हे आपल्याला ओळखायला खूप वेळ लागेल, आपल्याला. आणि हीच लोक आपल्या जे काय 18 पगड जातीचा बहुजन समाज आहे, बलुतेदाराचा जो समाज आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत म्हणून, मावळा म्हणून एकत्र केला होता, तो मावळा आणि रयत फोडायचं काम काही यंत्रणा करत आहे, तर त्याला ही बहुजन समाज पार्टी आणि आंबेडकर विचारधारा कधी फुटू देणार नाही. हा अखंड महाराष्ट्र, अखंड देश हा सर्वजण एकत्र राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी मान्यवर काशीराम साहेबांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही दिशा दाखवलेली आहे त्या दिशेवरतीच आपण काम करणार आहे. ही दिशा घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललेलो आहोत. आलं लक्षात? निश्चितच आपण निवडणुकीला सामोरं जाताना, आणि आम्ही थोडंसं तुम्हाला मोकळीक दिली, कारण एक व्यक्ती म्हणून, एक उमेदवार म्हणून आपण आपले विचार खुलेपणानं मांडले पाहिजेत, लोकांपर्यंत ते गेले पाहिजे, लोकांना ती व्यक्ती कळाली पाहिजे, ती व्यक्ती कशी आहे, काय आहे, त्याचे विचार काय आहेत, त्याची दृष्टी काय आहे, दृष्टिकोन काय आहे, हे सगळं समजलं पाहिजे. म्हणून हा सगळा आम्ही मुलाखतीचा आटाबिटा, कारण उमेदवार कोणत्याही पार्टीचा असो, प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. संविधानानंच ते अधिकार दिला आहे. लोकशाही आहे, अजून तरी लोकशाहीच्या मार्गाने हे लढतायत. म्हणून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्यांच्याशी ही चर्चा केली. अतिशय दिलखुलासपणे, अगदी परखड आणि अगदी मुद्देसूद, विकास असो किंवा इतर काही बाबी असो, संविधानांपर्यंत ह्या सगळ्या बाबी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. मतदारांना त्यांना काही आव्हान करायचं असेल तर पुन्हा एकदा थोडंसं आव्हान करा, आणि मग आपण या ठिकाणी थांबूया. थोडंसं आव्हान करा मतदारांना. काय सर्व कराड दक्षिणमधील मतदार बंधू भगिनींना सुज्ञ लोक आहेत, सर्वांना दिसतं या काय आहे ते. काही मुद्दे आले नाही चर्चेमध्ये, की एक जण म्हणतोय की आमच्याकडं उद्योगधंदा आम्ही पोटा पाण्याला लावतो, आणि तेच लोक सांगतात की दुसऱ्या माणसाकडं उद्योगधंद्यासाठी, नोकरीसाठी काही साधन नाही. आणि काही सर्वसामान्य भोळी जनता आम्हाला काहीतरी 4 पैशाची नोकरी मिळून म्हणून त्यांच्या पाठीमागं लागत आहेत. ठीक आहे, लागणाराला आपण रोखू शकत नाही, गेलं पाहिजे, पोटा पाण्याचा व्यवसाय केला पाहिजे. भारतामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे उद्योजक आहेत, अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले काम करणाऱ्या मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक म्हणून काम करणारे लोक आहेत. त्यांच्याकडं हजारो लाखो कामगार आहेत, परंतु त्या कामगारांचं संरक्षण करण्याचं जबाबदारी त्या कंपनी किंवा जे मालक असतील त्यांचं असतं. टाटांचंच उदाहरण, अनेक लोक आहेत ते त्याच्यामध्ये. ते कधी असे म्हणत नाहीत, तू त्या सभेला का गेलास, तू इकडं का दिसलास, तू तिकडं का दिसलास, असं कधीही ते उद्योजक म्हणत नाहीत. परंतु आपल्या भागात काय आहे, जर एखादा तिथं कर्मचारी असेल आणि त्याचा भाव, चुलत भाव एखाद्या दुसऱ्याच्या जर सभेला गेला तर तुझा भाव का तिकडे गेला म्हणून त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते. ही काय आहे, दडपशाही आहे काही, काय आहे ही? तर ही आधुनिक पद्धतीची गुलामगिरी आहे का काय, असं मला वाटायला लागले. आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करत असताना तुमच्या दारामध्ये कचरा साठलेला आहे, ग्रामपंचायतीनं लक्ष दिलेलं नाही, नगरपालिकेनं लक्ष दिलेलं नाही, परंतु तुम्ही तक्रारसुद्धा करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ते सत्तेवर बसलेले लोक आहेत ना, ते त्या प्रस्थापित लोकांचे प्रतिनिधी आहेत. आणि जर तो एखादा ग्रामस्थ बोलला की अरे हे कचरा आमच्या दारातला काढा तेवढा, तर तो म्हणतो नको बाबा बोलायला, ते जाऊन सांगतात हे आमच्या विरोधात आहेत. अरे म्हणजे कसली दडपशाही आहे ही? बघा, मला आमच्या काय याच्यामध्ये आम्ही म्हणतो की आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत. तुम्ही म्हणणार कराड दक्षिण दहशतवाद कुठला आला? हो, दहशतवाद आहे. कुठला दहशतवाद आहे? तर प्रचाराची यंत्रणेची धुरा बघा आता 4-5 दिवसामध्ये कसा धुळा उडतो. या ही व्यवस्था अशी निर्माण केली की सर्वसामान्य माणसांना निवडणुकीला उभंच राहू नये. प्रचंड पैसा लागतोय, प्रचंड पैसा वाचायला लागतोय, आणि सर्वसामान्य कोणीही त्याच्यामध्ये उभा राहू नये. दहशतच आहे.
जसं आपण एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये 2 मंडळांची असं डॉल्बीची ही लागते, माझा आवाज लय का तुझा आवाज लय, बरोबर ना, आणि मग ते बघा कसा आमचा आवाज आहे. तसं प्रचाराची धुळा उडवला जातोय आणि ह्या धुळ्यामध्ये सर्वसामान्य माणूस जसा कोमाजला जातोय तसं या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणामध्ये पैशामध्ये सर्वसामान्य उमेदवार कोमजले जात आहेत आणि त्यांच्यावरती कसं त्याचा आवाज पुढे येणार नाही त्याची यंत्रणा उभा केली जाते. या कसलं तुम्ही कामगार, आम्ही तर म्हणतोय आधुनिक गुलाम केलेत का काय तुम्ही, तर ह्याच्यातून या कामगारांना सुद्धा मुक्तपणे करायला पाहिजे. त्यांना माहीत आहे शून्य लोक आहेत, काय मी त्यावर जास्त बोलणार नाही. तर पुन्हा एकदा मी कराड दक्षिणमधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, मी एक सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे, म्हणजे समारोपाकडे चाललो आहे, परंतु थोडंसं 1-2 मुद्दे मला मांडायचे आहेत. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे. माझे आई वडील कोणी आमदार खासदार मंत्री कोणीही नव्हतं, किंवा आमचा जन्मसुद्धा सरकारी कराडच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. आमच्या जन्माला येताना आमच्या तोंडामध्ये कोणीही सोन्याचा चमचा घातलेला नाही. मी सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे. मी तुमच्यामध्ये बसणारा उठणारा उमेदवार आहे. मी तुम्हाला डायरेक्ट रस्त्यावरती घरामध्ये भेटणारा उमेदवार आहे. मी निवडून आल्यानंतर कुठेही मुंबईला दिल्लीला पळून जाणारा कार्यकर्ता नाही, मी इथंच राहणार आहे. आता आम्ही आव्हान करतोय की अशा सर्वसामान्य तुमच्यामध्ये बसणारा उठणारा उमेदवाराला तुम्ही संधी द्यायची का तुम्ही कुणाला संधी द्यायची हा तुम्ही ठरवायचा आहे. बरेच वेळेला गाडे सर आम्हाला विचारतात की अहो एवढे मोठे तुम्ही कसं काय लढताय. हो, आमच्यासमोर काही आदर्श आहेत, आम्हाला महापुरुषांचे आदर्श आहेत, ज्यांनी हा सर्वसामान्य समाजातून वर येऊन देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. अशा सर्व महापुरुषांचा आमच्यासमोर आदर्श आहे. जाता जाता सांगतो तुम्हाला, आपल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये किंवा मराठा आरक्षणासाठी एक सर्वसामान्य घरातला माणूस जर एका मुद्द्यांवरती संपूर्ण महाराष्ट्र एकजूट करत असेल आणि सत्ताधाऱ्याला घाम फोडत असेल तर त्यांची निष्ठा, त्यांचं सातत्य आणि त्यांचं लढण्याची तयारी हे जर माणूस सिद्ध करत असेल तर आमच्यासाठी ते आदर्श आहेत. आम्ही इथल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी आम्ही लढत राहू. भले काही लोक वेगवेगळ्या पक्षात असू द्या, सर्वसामान्य माणूस होते आमचे निलेश लंके सर काय सर्वसामान्य मत, पण लढले, आज ते सत्तेत गेलेले आहेत. त्यांनी लोकांच्या विश्वास दाखवला, लोकांनी विश्वास दाखवत सत्तेत गेले. आमचे राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले, आज प्रस्थापित पुढारी झाले. अनेक लोक आहेत, बच्चू कडू आहेत, आमचे बच्चू कडू सुद्धा सर्वसामान्य, आमचे निकोले आहेत, डहाणूचे. अहो आमदार झाला माणूस तर त्यानं मोटरसायकल नव्हती, आज माझ्याकडे मोटरसायकल नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. तर तुमच्यातला सर्वसामान्य कुटुंबातला खेडेगावातला एक सर्वसामान्य उमेदवार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणे मला मतदान द्याल आणि मला माझं प्रतिनिधित्व किंवा निवडून देण्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न कराल. माझं जे पक्ष आहे तो बहुजन समाज पार्टी आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे ते निवडणूक चिन्ह हे हत्तीचं चित्र आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी तुम्ही हत्तीच्या चित्रासमोर बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्याल असा मला विश्वास वाटतो. एवढी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. आणि सन्माननीय गाडे सर यांनी आपल्या महामंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं. आमचे छोटे उमेदवार आहे, आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. निश्चितच आपण निवडणुकीला सामोरं जात आहे. आपण संविधानिक मार्गानं प्रामाणिकपणे ही लढत द्यावी. तुमच्याकडे ते ज्ञान आहे, तुमच्याकडे ते सगळं, भले मोठ्या स्ट्रॅटेजी नसतील तुमच्याकडे लढण्याच्या, परंतु जे तुमच्याकडे नॉलेज आहे, जे तुमच्याकडं अवगत काही तुमची साधनं आहेत, त्या साधनांपद्धतीनं तुम्ही निश्चितच चांगला प्रचार करावा आणि तुम्हाला या निवडणुकीत चांगलं यश मिळावं असंच या ठिकाणी महामंत्र्यांच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर, धन्यवाद.